राजकीय गोटातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रातील अंबरनाथ नगर परिषद निवडणूक फक्त राज्यातच नाही तर देशात आता राजकीय चर्चेचा विषय ठरले। इथं सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यानं सर्वांनीच तोंडात बोटं घातले। त्यानंतर राज्यातील मोठ्या नेत्यांनी या अभद्र युतीला चाप लावण्याचा प्रयत्न केला। मात्र बुधवारी भाजपनं मोठी खेळी करत काँग्रेसच्या निलंबित 12 नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून घेतला। अंबरनाथमध्ये बुधवारी रात्री मोठा राजकीय खेळ झालाय। काँग्रेसचे नुकतेच निवडून आलेले सर्व 12 नगरसेवक हे भाजपमध्ये सामील झालेत। काँग्रेसनं निवडणुकीनंतर भाजपशी हातमिळवणी केली म्हणून कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सर्व निलंबित नगरसेवक भाजपमध्ये सामील झालेत। बुधवारी रात्री रवींद्र चव्हाण यांनी या काँग्रेसनं निलंबित केलेल्या सर्व 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतलाय। त्यानंतर त्याची औपचारिक घोषणा देखील करण्यात आली। काँग्रेस आणि भाजप हे दोनही पक्ष परंपरागत आणि वैचारिकदृष्ट्या देखील कट्टर विरोधक आहेत। हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असं कोणालाही स्वप्नात देखील वाटलं नसेल। मात्र ही स्वप्नवत कामगिरी अंबरनाथ नगर परिषदेत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी करून दाखवली। सत्तेसाठी भाजपचे निवडून आलेले 14 नगर परिषद सदस्य, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 4 सदस्यांनी मिळून युती केली होती। त्यानंतर अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं। अंबरनाथमधील सत्तेचा पॅटर्न हा देशभर गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं। हे पक्षशिस्तीच्या विरुद्ध असल्याचं सांगत युती तोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते। त्यानंतर काँग्रेसनं देखील आपल्या 12 निवडून आलेल्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती। त्यानंतर बुधवारी रात्री राजकीय घडामोडींना वेग आला आणि अंबरनाथमध्ये निलंबित 12 काँग्रेस नगरसेवकांनी थेट भाजपचं कमळ हातात घेतलं। आज परमारजींच्या नेतृत्वामध्ये ती पूर्णपणे भाजपमध्ये येते, भाजपमध्ये विलीन होते हे खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपल्याला कल्पना आहे की 1997-98 ला जेव्हा मी महापौर होतो त्यावेळी भारतामध्ये पहिल्यांदा लाल पागे समितीच्या अंतर्गत आमचे सफाई कामगारांचे जे सुशिक्षित मुलं होते त्यांना क्लास 3 मध्ये थेट नोकरी देण्याचं काम आपण केलं आणि खऱ्या अर्थानं लाल पागे समितीला न्याय देण्याचं काम तेव्हापासून आपण सुरू केलं। त्यानंतर सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे या ठिकाणी सगळे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपले जे सफाई कामगार बंधू आहेत, वाल्मिकी सुदर्शन समाज आहे, सगळ्या आपल्या ज्या उपजाती आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्या कल्याणाकरता काम करत होतो। 2014 ला मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा लाल पागे समितीचा नवीन GR आपण काढला, मोठ्या प्रमाणात नियुक्त्या केल्या। नंतरच्या काळामध्ये जे सरकार आलं त्या सरकारने तो GR बदलला। पुन्हा 22 ला सरकार आल्यानंतर मी स्वतः पाठपुरावा करून लाल पागे समितीचा GR काढून घेतला। कोर्टामध्ये पहिल्यांदा स्टे आला, त्याची लढाई आपण केली आणि ती लढाई करून आपण तो GR संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला। आणि मला आनंद आहे की नागपूरमध्ये तर आमच्या 400 सफाई कर्मचाऱ्यांना या लाल पागेच्या GRचा फायदा होऊन त्या ठिकाणी जे आमचे ऐवजदार होते ते ऐवजदार देखील 4,407 आमच्या ऐवजदारांना त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्यांचा समावेश करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि आता नागपूर सहित सगळ्या महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्यानं हे काम आपण करतो आहोत। त्यामुळे एकूणच आमच्या सफाई कामगारांच्या हक्काकरता सातत्याने लढणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे।
आजही आपण बघितलं असेल तर या निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आमच्या वाल्मिकी सुदर्शन समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, उमेदवारी देण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाने केलं आहे. इतर अनेक पक्षांना केवळ मतं हवी आहे, पण या समाजाला न्याय द्यायचा नाही आहे. पण आम्ही सातत्याने तो न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की या आमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच परमारजींनी आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने हा निर्णय केला की सगळी मोठी संघटना भाजपच्या झेंड्याखाली आणायची आणि आज त्यांनी ती भाजपच्या झेंड्याखाली आणलेली आहे. मी त्यांना आश्वस्त नाही, हे तर आमचेच आहेत ना, म्हणजे आमच्याकडे सगळे आमचेच लोक आहेत. त्याच्यामुळे दुसरं महत्वाचं आहे की आता आपण श्रम साफल्य योजनेच्या अंतर्गत आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना पक्के घरं मालकीचे देण्याचा निर्णय घेतलाय. नागपूरचं कामही आपण आता सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये देखील आपण काम सुरू करतो आणि सगळीकडे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मोफत घरं ही आम्ही देणार आहोत. मालकी हक्काची घरं आम्ही देणार आहोत. अनेक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी काही आता मी सांगणार नाही, पण मी परमारजी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो. आमचे सगळे जुने लोक मोतीबाबू वगैरे या ठिकाणी आहेत, त्यांना माहिती आहे त्यांचा आणि आमचा सगळ्यांचा घरोब्याचा संबंध हा 40 वर्षाचा आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेन की आमच्या वाल्मिकी सुदर्शन समाजाच्या परिवारातलाच मी एक आहे. एवढे पारिवारिक संबंध माझे आहेत. त्यामुळे आपल्याला कधीही या गोष्टीचा पस्तावा होणार नाही की संघटना घेऊन आपण भाजपच्या झेंड्याखाली आला. पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, सातत्याने बैठका घेऊन सरकारमध्ये त्या संदर्भातले निर्णय घेऊन आपल्या या संपूर्ण कामामध्ये आम्ही देखील त्या सगळ्या गोष्टीच्या निर्णयांना गती देऊ आणि आपल्या हातून समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत अशा पद्धतीनं आपण चित्र निर्माण करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि निश्चितपणे आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, जे पोचले नाही आहेत त्यांचंही, कारण ते येणारच आहे, त्यामुळे जे पोचले नाही आहेत त्यांचंही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.